तर एक महत्त्वाची बातमी, ठाकरेंच्या बैठकीला विधानसभेचे जे 3 आमदार अनुपस्थित आहेत त्यापैकी संजय देरकर जे वणीचे आमदार आहेत ते अनुपस्थित आहेत। ते आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरती जोडले गेले। संजय जी, आता उद्धव ठाकरेंनी बोलावलेली बैठक, मात्र तुम्ही त्या बैठकीला उपस्थित नाही आहात, काय कारण? मी सांगून आलो होतो, आज माझ्या इथे पंढरपूरला वारी जातात। दरवर्षी 3000 लोक पैदल जाते एक महिनाभर, त्याच्यामुळे मी वणीला होतो। आता मी वणीत आलो आज संध्याकाळच्या दुरांतोली। बरं, आवाज येते? या बैठकीबद्दल तुम्हाला केव्हा सांगण्यात आलं होतं आणि तुम्ही नक्की कुणाला हा निरोप दिला होता आणि त्यावरती काय प्रतिक्रिया होती? खरं तर आज या बैठकीला सर्व आमदार उपस्थित असणं किंवा पक्षाची आत्ता असलेली स्थिती आणि अशा स्थितीमध्ये सर्वजण उपस्थित असणं गरजेचं असताना तुम्ही या बैठकीला अनुपस्थित असताना काही चर्चा रंगतायत, त्या संदर्भात काय सांगाल? नाही, असं काही नाही। मी म्हात्रे साहेबांना आणि तिथं जे ऑफिस इन्चार्ज आहे त्यांना सुद्धा सांगून मी परवाच मातोश्रीला जाऊन आलो, साहेबांना भेटून आलो। परवा मीटिंग झाली माझी, सगळ्यांना माहित होतं। आता हे काय मीडियाच्या माध्यमातून काहीतरी प्रचार करायचा, उपस्थित नाही झाले ते दाखवायचं असं दिसून झालंय, बाकी काही नाही। असं संजयजी, म्हणजे तुम्ही ठाकरेंसोबतच राहणार का? सोबतच त्यांचं आज सकाळी मीटिंग केली मी यवतमाळला येणार आहे। 27ला ते यवतमाळला येणार आहे, त्याच्यासाठी मी आज यवतमाळात होतो। त्याच्यासाठी हॉल बुक करणं, तिथं व्यवस्था करणं, यासाठी मी यवतमाळला जाऊन आता इथं वारीसाठी आलो आहे वणीला। आणि आज सायंकाळच्या माझ्या दुरंतोनी मी मुंबईला जाणार। बरं, अशा वेळेला जर बैठकीला उपस्थित राहता येत नसेल तर दुसरा एक पर्याय असतो की एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक जोडले जातात खासदार आमदार, तर तसं काही ट्राय केलं नाही का तुम्ही? नाही, तसं काही गरजच नव्हती ना। काही कोणा म्हणजे मी कुठं बाहेर पळून गेलो किंवा काय, आता काही प्रकारच नव्हता ना तिथं। जी, संजय देरकरजी धन्यवाद, तुम्ही TV9 मराठीशी बोललात त्याबद्दल।